आणि प्रत्येक घाटामध्ये लोणावळा खंडाळा कुठेही असो, हा तर कसारा घाट आहे, प्रत्येक घाटामध्ये हे सर्व असतं. जय महाराष्ट्र मित्रांनो, ऑफिशियल प्लस मराठीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आणि कॅमेरामॅन सोबत ऍक्च्युली कॅमेरामॅन सुद्धा आमच्या सोबतच आहे आज. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे इगतपुरीमध्ये जे सुंदर निसर्ग दाखवलं जातं, त्याच्यासोबत त्यामध्ये दडलेले रहस्य, ज्यामध्ये ब्रिटिश कालीन अशी पटरी असेल. बोगद्यामधून ट्रेन येते आणि तिचे ब्रेक कसे लागतात. पण तिच्या आईला ब्रेक फेल झाले तर करतात तरी काय हे लोक? कशा प्रकारे गाडी थांबवतात? ते डायरेक्टली कसारा घाटातून जाताना तुम्हाला हायवे वरून दिसू लागलेले एक सुंदर मोहनार एकदम ग्रीनरी वातावरण, ज्याला आम्ही बोलतोय हॉक सिटी इगतपुरी, इगतपुरीचे ग्रीन हायवे आणि मोर, खूप सारे असे शब्द आहेत जे तुम्ही कधीही इंटरनेटवरती जाऊन शेअर नाही ना, पाहू शकता. आणि तुमच्या सर्च इंजिन मध्ये जे काही इगतपुरी बद्दल येतं ते अतिशय खरं नसतं. तर तेच आम्ही आज तुम्हा सर्वांना दाखवण्यासाठी आलेलो आहे. आणि उम्मीद है आप सभी को वीडियो पसंद आएगा और आप सब चैनल को सब्सक्राइब करेंगे. असं काही दृश्य दाखवतो तुम्हाला जे तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही, शेवटी घाटातच पाहायला मिळणार. कॅमेरामॅन कॅमेरा इकडे फिरव. जर कधी इथून गाडी येताना कधी ट्रेनचे ब्रेक फेल झाले तर ती डायरेक्ट इथे जाते. आणि या हिल वरती चढून या हिल वरती ती गाडी चढल्यानंतर तिचे ब्रेक आपोआप लागू लागतात. असं का माहिती का? ऑलरेडी इंजिन जड असतो, त्याच्यामध्ये खूप सारे मागं पॅसेंजर्स असे डबे असतात आणि ते ब्रेक लागले जातात. आता सर्वप्रथम आपण पहिल्यांदा जो प्रश्न पाहिला होता की रेल्वेचे ब्रेक्स कसे लागतात, यासाठी तुम्हाला मी अजून एक व्हिडिओ बनवून देईल. चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगेल. जे इलेक्ट्रिकल इंजिन असतात, मी पाहिलं होतं मनमाडच्या साईडने जास्तीत जास्त डिझेल इंजिन चालतात आणि आपल्या इगतपुरीकडे मात्र इलेक्ट्रिक इंजिन. आणि इलेक्ट्रिक इंजिनसाठी, पॉवर सप्लायसाठी हे मोठमोठाले तारा बसवण्यात आले पडलो असतो. त्यानंतर तुम्हाला जसे आमच्या कॅमेरामॅनने सांगितलं त्याच प्रकारे आमच्याकडे एक भव्य दिव्य एक अशी इन्फॉर्मेशन आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करतो. ती म्हणजे आज तुम्ही टनेल पाहताय, त्याच्या बाजूला देखील एक, इकडे या जरा, त्याच्या बाजूला देखील एक अजून टनल आहे, तो पहा. तर तिथे जाणं अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला तिथं डायरेक्टली जाऊन दाखवू शकत नाही. तर एखाद्या दिवशी जर रेल्वे कर्मचारी कोणी आमच्यासोबत असेल तर नक्की तुम्हाला दाखवू. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. तर विषय असा आहे मित्रांनो की जर तिथून गाडी येताना कधी अनबॅलन्स झाली, म्हणजे ब्रेक लागलाच नाही तिचा, तर अक्षरशः यावरून इथे ढलान आहे मोठी पावरती, इथे मोठा चढा आहे, त्या चढ्यावरती ट्रेन जाते, इथूनच जाते. आणि इथं पॉवर सप्लाय तुम्ही पहा कट होतो. इथं 2 ठिकाणी पॉवर सप्लाय कट होतो आणि त्याच्या सहाय्याने तो कट झाला तर इंजिन तर बंदच होईल ना. तर त्यानंतर विषय असा होतो, ब्रेक लागले जातात आणि हजारो प्रवाशांचे हे काय होतं, प्राण वाचतात. ज्या प्रकारे आधी आम्ही तुम्हाला एक प्रश्न सांगितला होता, तुम्हाला प्रश्न उपस्थित केला होता, त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगतो. प्रश्न काय होता, रेल्वे इंजिनचे ब्रेक किंवा रेल्वेचे ब्रेक कसे लागतात. त्यामुळे इथे पहा, ही छोटीशी पावडर पडलेली आहे पटरीवरती, ही पहा. 5 मिनिटं थांबा, हे पहा. ही जी पावडर दिसत आहे तुम्हाला, ही त्या रेल्वेच्या टायर खाली, रेल्वेला टायर कधी आला, रेल्वेच्या जो चाका असतो रेल्वेचा त्याच्या खाली जाते आणि अक्षरशः त्याचे ब्रेक लागतात. आणि हेच सर्व तुम्हाला जर आधी माहिती नसेल तर तुम्ही चॅनलला कमेंट करू शकता, किंवा आम्ही फक्त येडे चाळे करू राहिले असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इतरांचे व्हिडिओ पहा, ते काय सांगतात आणि समजून घ्या. तर काय सांगू, दुसरं काय सांगायचं नाही का. तर हा जो टनल आहे त्यामध्ये अंधार असल्या कारणाने आमचा कॅमेरामन घाबरत होता तिथे जाण्यासाठी, तर आम्ही तिथे जाणार नाही आहोत. धन्यवाद मित्रांनो. लिटरली आम्ही इतका मोठा हिल हा किती डिग्री वाटतो तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर आम्ही या झाडाखाली गाडी लावली आणि तिथून या हिलवरती चढी गेलो, तेव्हा तुम्हाला रेल्वे वगैरे दाखवता आले. आता ही पण गाडी, जर ही गाडी चढली तर ही आहे लॉर्ड स्प्लेंडर, नाही चढली तर गॉड स्प्लेंडर. चला जाऊया, चला.
पहा